श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. आज सकाळी लवकरच उठलेले होते, लवकर आवरायचं होतं आणि एकटीच होते घरी आवरायला. मग गाईचं शेणकूर करून घेतला आधी, मग आंघोळ केली. मग म्हटलं चला आता पटपट आवरून घेऊ पुढचं काय काय नाही ते. मग काय घेतले स्वामींची थोडीफार पूजा करून नुसता दिवा लावला आणि डोकं टेकवलं. चला म्हटलं आता घड्याळात बघितले तर 6:30 वाजून गेलेले होते. मुलांना बाहेर जायचं होतं, लहान मुलाची सहल होती, मग त्याला पण आवरून द्यायचं होतं, त्याचा पण डबा बनवायचा होता. मग म्हटलं चला काही पटपट आवरलं. मग काही गॅस पेटवलं, भाजी ठेवली आणि नंतर मग म्हटलं चला आता 2 तांबे कोमट पाणी करू, एक सासूबाईला आणि एक मला. मग पाणी कोमट केलं आणि आवरलं. मग चला म्हटलं तर किचन चहा करू, थोडासा कोरा चहा केला. तोपर्यंत सासूबाईंनी गाईचं दूध काढून आणलं होतं. आमच्या घरात जास्त मुलं आहे, मग त्यांना दूध पण जास्त लागतं, मग आम्ही दूध जास्त कमी आणून ठेवतो. म्हटलं चला आता स्वयंपाकाची तयारी. बाहेर बघितलं तर इतका अंधार होता, तो छोटंसं दिवस उगवलेला होता, अंधक दिसत होता दिवस. मग म्हटलं चला आता आपण चूल पेटून घेऊन भाकरी करून घेऊ, चपात्या पण करायच्या होत्या 2-4. म्हटलं चला आता पटपट आवरून घेऊ. चूल पेटवली होती, तवा टाकला, घेतलं मग भाकरी करून. नंतर मग खालचं सगळं आवरून घेतलं, झाडून बिडून किचन. मग वर गेले आवरायला. वर बघितलं तर वरचं पण खूप पसारा पडला, तर टॉवेल वगैरे टाकले बाहेर वाळायला. म्हटलं चला आता फरची झाडली आणि मग म्हटलं नंतर पुसून घेतलं, पोछा मारला. मग मस्त छान दिसत होतं असं. मला ते फरची नाही पुसली की मला करमतच नाही. मुलाला सहलीला जायचं होतं, मग मॅडमनीच त्याची बॅग भरायला सांगितलेली होती. मग मॅम म्हणे की त्याच्यामध्ये मुलांना वॉमिटिंग वगैरे झाली तर मग एखादा एक्स्ट्रा ड्रेस असू द्या. मग आम्ही एक्स्ट्रा ड्रेस दिला. भाऊने आयडेंटी कार्डचे इतके हाल करून ठेवलेले होते बस. मग म्हटलं चला त्याला 2-2 बाटल्या सांगितले त्या भरून. मग एक दुसऱ्या मुलाची बॉटल घेतली, मग ती त्याला दिली, भरलं त्याचा टिफिन. निघायचं होतं सहलीला. बॅग पण इतकी जड झालेली होती भरून का बस. तो बॅग उचलता पडलाच खाली. मग दीदीकडे दिली बॅग. तिला म्हटलं जाय बाई त्याला सोडून. मग ती गेली सोडायला. तोपर्यंत म्हटलं चला आता आपलं धुण्याचं आवरू. धुण्याच्या 2 बादल्या भरलेल्या होत्या मस्तपैकी. म्हटलं चला आता जीवत जायचं आहे. मग घेतलं धुणं, निघालो बाहेर. घड्याळात बघितलं धुणं झालं. म्हटलं चला आता 9 वाजून गेले होते. म्हटलं चला आता जेवण खावण्याचं बघावा. मग म्हटलं चला आता काहीतरी खाऊन घेऊ, एकदा लई भूक लागलेली होती जास्तच. काय करावं ते सुचत नव्हतं. एक तर सासूबाईंनी मीच गेलो होते, आम्ही दोघीजणीच होतो जेवणासाठी. मग म्हटलं चला आता जेवण करून घेऊ. तोपर्यंत गायांना चारा टाकावं म्हटलं. तर गायांच्या गव्हाणीमध्ये पण थोडासा चारा होता. मग म्हटलं जाऊ दे आता यांना चाराच नाही टाकेत, आता थोड्या वेळ टाकेन पाणी पाजायच्या टायमाला. म्हटलं चला आता का बघू दुसरं पुढचं काय आहे का. आम्ही एक काम वाटच पाहत राहतं. कोंबड्या बघितल्या तर त्या म्हणायच्या आम्हाला सोडा. ते बी आरडत होत्या 4-5 पण इतक्या कौर करत्या बस. नंतर मग किचनमधलं थोडासा पसारा राहिला तर तो पसारा आवरून घेतला. परत मग थोडंसं दुपारचा टाईम झालेला होता. मग म्हटलं चला आता थोडंसं खाऊ. मग काय खाऊ खाल्ला आणि नंतर मग बसलो निवांत मस्तपैकी. नंतर म्हटलं चला आता थोड्या शेळ्यांना पाणी, गायांना